बातमी महत्त्वाची आहे। कुणाल कामरा आज पोलिसांसमोर चौकशीला येणार का याबाबत साशंकता आहे। कामराने अद्याप खार पोलिसांशी कोणताही संपर्क केला नाहीये। दुसऱ्या समन्सनंतर कामराने पोलिसांशी अद्यापही कुठलाही संपर्क केलेला नाही। खार पोलिसांकडे सुद्धा कामराच्या उपस्थितीबाबत म्हणजे तो आज हजर होणार का याबाबत कोणतीही माहिती नाहीये। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, दुसरा समन्स त्यानंतर सुद्धा कामराकडून अद्याप संपर्क नाही, अपडेट काय? आजचे नेमके अपडेट्स काय? श्रुती, खार पोलिसांनी जे दुसरं समन्स कुणाल कामराला पाठवलेलं आहे ते आजचं आहे आणि त्यामुळे आज तो हजर राहणार की नाही या संदर्भात साशंकता निर्माण झालेली आहे। कारण दुसरं समन्स पाठवल्यानंतर कुणाल कामरा आणि त्याच्या वकिलांच्या मार्फत कुठलाही संपर्क खार पोलिसांना करण्यात आलेला नाही आणि आज जर तो हजर राहत असेल तर पोलिसांना कळवणं अपेक्षित होतं, कारण त्याच्या जीवाला धोका आहे अशा पद्धतीने दावा जो आहे तो मद्रास हायकोर्टामध्ये केलेला होता आणि मद्रास हायकोर्टाकडून अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळाल्यानंतर आज जर त्याला हजर व्हायचं असेल तर पोलिसांना त्या संदर्भात माहिती देणं आवश्यक होतं। मात्र अद्याप तरी खार पोलिसांना कुठल्याही पद्धतीची तशी माहिती कुणाल कामराच्या वतीने देण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे आज तो हजर राहणार की नाही या संदर्भात साशंकता आहे। सगळा खार पोलिसांचा जो काही बंदोबस्त आहे तो रमजान ईदच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे अद्याप तरी कुणाल कामरानं आम्हाला कुठलाही संपर्क केलेला नाही अशा पद्धतीची माहिती जी आहे ती खार पोलिसांच्या माध्यमातून देण्यात येते आहे। त्यामुळे मद्रास हायकोर्टाकडून अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळाल्यानंतर आज कुणाल कामरा चौकशीला हजर राहील अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जात होती। मात्र अद्याप तरी त्यानं कुठलाही संपर्क खार पोलिसांना केला नसल्याचं कळतं आहे। आज जर तो या चौकशीला हजर राहिला नाही तर त्याच्याकडे 7 एप्रिलपर्यंत वेळ आहे। त्यामुळे 7 एप्रिलपर्यंत त्याला असलेली अंतरिम अटकेपासून सुरक्षा जी आहे त्यानंतर पुन्हा एकदा त्याला कोर्टामध्ये जावं लागेल आणि ही मुदत वाढवून घ्यावी लागेल किंवा इथल्या कोर्टाकडून अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे तो मंजूर करून घ्यावा लागेल। त्यामुळे कुणाल कामरा चौकशीला स्वतःहून कधीपर्यंत येतो की आज तो दुपारपर्यंत हजर राहतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आत्ता जी काही माहिती खार पोलिसांच्या वतीने देण्यात येते त्यानुसार अद्याप तरी कुणाल कामरानं कुठलाही संपर्क केलेला नाहीये। त्याला दुसरं समन्स जे पाठवलेलं होतं तेव्हापासून त्याचा कुठलाही संपर्क खार पोलिसांशी झालेला नाहीये। मात्र पहिलं समन्स जे पाठवलेलं होतं त्या समन्सला उत्तर देताना त्याने एक पत्र दिलेलं होतं आणि 7 दिवसांचा वेळ मागितलेला होता। मात्र ही 7 दिवसांची वेळ जी आहे ती खार पोलिसांकडून फेटाळून लावण्यात आलेली होती आणि त्यानंतरच त्यानं मद्रास हायकोर्टामध्ये धाव घेतलेली होती आणि अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळवलेलं आहे। मात्र आत्ता तरी कुणाल कामरा आज चौकशीला हजर राहणार की नाही याबाबत कुठलीही अधिकृत माहिती आमच्याकडे नाही अशा पद्धतीची माहिती खार पोलिसांच्या वतीने देण्यात येते। त्यामुळे कुणाल कामरा चौकशीला कधीपर्यंत हजर राहतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या